भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून परिवारातून जन्मलेल्या एका महिलेला आदरणीय लताताई वाकळे यांना जिल्हा परिषदची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून आज त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। एका गरीब झोपडपट्टीमधल्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय देवाभाऊच करू शकतात। परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला, याचा फार अभिमान परभणी जिल्ह्यातील सामान्य जनतेला आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला झालेला आहे। सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री, खास करून मी आभार मानतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आणि निवडणूक प्रभारी माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे आणि जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, गंगाखेडचे आमदार आदरणीय रत्नाकरराव गुट्टे साहेब, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा आणि खास करून जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही जी जबाबदारी सांभाळली, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे। अजिबात नाही, भारतीय जनता पार्टीची इच्छा पहिली होती। पालकमंत्री महोदयांनी स्वतः बोलल्या पण होत्या मीडियाच्या माध्यमातून, 70% लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची झाली होती। आम्ही शिंदे गटासोबत सरकार स्थापन करण्याचं पालकमंत्री महोदय बोलल्या होत्या। खरं तर भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात शिवसेना शिंदे गटाने केलेला आहे। आम्हाला जे म्हणले होते तुमच्यासोबत येऊ, ते आले नाही। ते आम्हाला सोडून जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, पण त्यांना माहीत नाही या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा देवाभाऊच्या पाठीमागे आहे आणि देवाभाऊ म्हणीन तेच महाराष्ट्रात होत असते। 100% भारतीय जनता पार्टीचं ताकद या जिल्ह्यामध्ये आता वाढलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला परभणी जिल्हा झालेला आहे। या परभणी जिल्ह्यातून जिल्हा परिषदला आपण पाहितलं, सर्वात जास्त 24 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। उद्धव सेना 35 वर्षापासून आमदार खासदार असताना सुद्धा त्यांना 5 सदस्य निवडून आणता आले। आपण पाहितलं असेल काँग्रेसचे 3 आले, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादीचं तिथं उघोळ सुद्धा नाही, 0 आहेत त्यांचे। महाविकास आघाडीला सबसेट परभणी जिल्ह्यातील जनतेने नाकारलेला आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत, खास करून 54 पैकी 24 जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या, त्याचा मला अभिमान आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जिल्हाध्यक्ष केलं, जिल्हाध्यक्ष केल्यानंतर नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदची निवडणूक माझ्या अध्यक्षतेखाली झाली आणि आज जिल्ह्यामध्ये जे यश मिळालेलं आहे याचं सर्वस्व श्रेय भारतीय जनता पार्टीच्या आमचा बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, मोर्चाचे अध्यक्ष, महामंत्री, प्रदेश सगळे पदाधिकारी, आजी माजी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, खास करून हे यश जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, रत्नाकरराव गुट्टे साहेब, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, सीतारामजी गंधाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये एवढं घवघवीत यश मिळालेलं आहे। त्याबद्दल आज परभणी जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टी आणि सामान्य जनतेत झालेलं आहे। वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस निर्णय होत असतो, भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचा आदेश हा अंतिम असतो, कारण भारतीय जनता पार्टीनं लहानपणापासून आम्हा सर्वांना संस्कार दिलेले आहेत। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, द्वितीय शेवटी स्वतः, म्हणजे देशाचा विचार आणि विकासाचा विचार करणारा हा पक्ष आहे। आम्हाला कधीही शिवसेना शिंदे गटाला धोका द्यायचा नव्हता आणि देणार बी नाहीत। आम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार। जसे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री
सो सुनित्राताई अजितदादा पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जे राज्य सरकार विविध विकास कामं करीत आहेत त्यांचाच आदर्श घेऊन परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एक महायुतीचं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. आलं तरी आम्ही त्यांना सोबत घेऊ, नाही आलं तरी विकास कामात आम्ही त्यांना सोबत घेऊ.